गुड आफ्टरनून एवरीवन। 2023 बहुत कुछ मेरी लाइफ में लेके आया था। कॅन्सर असा एक शब्द जो कुणालाच आपल्या आयुष्यामध्ये नको आहे आणि त्या शब्दाने माझ्या आयुष्यामध्ये एंट्री केली। कॅन्सर म्हटलं की सगळ्यांना वाटतं की आयुष्य कॅन्सर झालं, पण मला असं वाटतं की खऱ्या आयुष्याची सुरुवात तिथूनच माझी झाली। मी ह्याची फोड खूप वेगळी केली आहे। आय कॅन्सर कॅन्सर। मला असं वाटतं की आज रेश्मा पुराणिक सारखे डॉक्टर माझ्या लाईफमध्ये होते। माझं कॅन्सरची ट्रीटमेंट ही खूप कॉम्प्लिकेटेड होती। माझ्या ब्रेस्टमधून 27 लम्स काढले गेले, माझ्या हार्टमध्ये 2 लम्स होते। पण जर तुम्हाला चांगले डॉक्टर भेटले तर तुम्ही खूप चांगलं आयुष्य जगू शकता असं मला वाटतंय। कॅन्सर जर्नीमध्ये ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे तो फायनान्सचा। आणि मला वाटतं की जेव्हा अशी काही सेंटर येतात पुढे आणि त्यांची मदत ही पेशंटला खूप होते। आणि एकच सांगेल की कॅन्सर या शब्दाला घाबरू नका। कॅन्सर म्हणजे आयुष्य कॅन्सर नाही आहे। उलट माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या कॅन्सरला आलेल्या सगळ्यात निगेटिव्ह गोष्टीला मी सेलिब्रेशनमध्ये कन्वर्ट केलं। आणि ज्यांना असं वाटतं की कॅन्सर नंतर आयुष्य सुंदर नसतं त्यांनी माझं सोशल मीडिया चेक करावं की कॅन्सर नंतर आयुष्य किती छान जगता येतं। आणि थँक्यू व्हेरी मच रेश्मा पुराणिक मॅडम की तुम्ही एवढे इनिशिएटिव्ह घेताय की एक काय होतं की आपण फक्त फिजिकल विचार करतो, पण कॅन्सर हा आजार हा मेंटल सुद्धा आहे। आणि आज मी 5,000 पेशंटशी बोललेली आहे, स्वतः माझी एक्सपिरियन्स त्यांना सांगितलेला आहे की केमो आहे, रेडिएशन आहे, तुम्ही ह्याला घाबरू नका। इवन आपल्या सेंटरलाही कधी असं काही वाटलं की काउन्सिलिंग करायची गरज आहे पेशंटला तर प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। आणि थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन। थँक्यू डॉक्टर।